प्रभूच्या महान प्रीतीमध्ये आपणा सर्वांस प्रेमाचा सलाम. आजच्या मननासाठी जो विषय निवडलेला आहे आणि तो आहे प्रार्थनेचे सामर्थ्य, पॉवर ऑफ प्रेयर. जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्रानुसार प्रार्थना म्हणजे काय, तर प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद. आम्ही त्याची स्तुती करून त्याच्या समोर आपले पाप कबूल करतो, देवाचे आभार मानतो आणि आपल्या गरजा आणि इच्छा देवाला विचारून किंवा सांगून आम्ही त्या देवाच्या चरणी ठेवतो. त्यालाच प्रार्थना असे म्हणतात. थोडक्यात प्रार्थना म्हणजे काय, तर आम्ही आमच्या निर्मात्याशी संवाद साधतो. आम्ही आमचा जो निर्माता आहे त्याच्या सोबत आम्ही बोलतो. हे बोलणे म्हणजेच प्रार्थना आहे. आणि ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही देवाच्या प्रेमळ सहवासात असतो, त्याची उपस्थिती आम्ही अनुभवतो. जर आपण पाहिलं तर प्रार्थना हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. लॅटिन भाषेतला जो प्रिकारी शब्द आहे, या शब्दापासून हा प्रार्थना हा शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की भीक मागणे. आम्ही परमेश्वराजवळ भीक मागतो. म्हणजे प्रार्थना करणे म्हणजे केवळ मागणे असाच अर्थ होत नाही, तर देवाची स्तुती करणे याला देखील प्रार्थना म्हणतात. आम्ही आमच्या पापाची कबुली देतो, आम्ही देवाची मदत मागतो, त्याचं मार्गदर्शन मागतो, ती सुद्धा प्रार्थनाच आहे. आणि प्रार्थना म्हणजे आम्ही कोणत्याही परिस्थितीत असो त्या परिस्थितीत आम्ही देवाचं गौरव करणे म्हणजेच प्रार्थना होय. जर आम्ही आनंदी आहोत, सुखी आहोत आणि आम्ही आनंदाने प्रार्थना करतो, केवळ तेच नाही तर ज्या वेळेस आम्ही संकटात आहोत, आम्ही दुःखात आहोत, त्रासात आहोत आणि आम्ही प्रार्थना करतो, देवाला गौरवतो, म्हणजेच प्रार्थना आहे. आणि आपण पाहतो की प्रभू येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं अशा प्रकारे प्रार्थना करा. आणि पुढे त्यांनी सांगितलं की आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. आणि ही जी प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपल्या शिष्यांना आहे, ही प्रार्थना आम्ही वारंवार म्हणत असतो, नेहमीच आम्ही ती प्रार्थना करत असतो. परंतु ज्या वेळेस आम्ही या प्रार्थनेव्यतिरिक्त दुसरी प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना आमचा जो मानसिक ताणतणाव आहे किंवा आमची जी चिंता आहे, ती चिंता ती प्रार्थना कमी करते आणि जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन वाढविण्यास प्रार्थना आम्हाला मदत करते. जगण्याची इच्छा मजबूत करते आणि संकटावर जय मिळवून देते, आरोग्य प्राप्त करून देते. अशी ही प्रार्थना आमच्या जीवनामध्ये शक्तिशाली ठरते. तुम्ही हे प्रार्थनेचं सामर्थ्य अनुभवलं आहे काय? निश्चितच प्रियांनो, आपण सर्वांनी हे प्रार्थनेचं सामर्थ्य अनुभवलेलं आहे. तुम्ही निराश आहात का? प्रार्थना करा. तुम्ही दुःखी आहात का? प्रार्थना करा. आपण आजारी आहात का? प्रार्थना करा. संकटामध्ये आहात का? प्रार्थना करा. हे जे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे हे अतिशय अद्भुत आहे. आणि म्हणून आज आपण पवित्र शास्त्रामधून काही अशा प्रार्थना पाहणार आहोत की त्या प्रार्थनेद्वारे कसं सामर्थ्य त्या ठिकाणी परमेश्वराचं उतरून आलेलं आहे. आणि जर आपण पाहिलं तर मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये येशूचा बाप्तिस्मा झालेला आहे. आणि ज्या वेळेस येशू बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला त्यावेळेस एक मोठी घटना घडलेली आहे. आणि ती घटना अशी आहे की आकाश उघडले गेले. काही बायबलमध्ये लिहिलेलं आहे की स्वर्ग उघडला गेला आणि तेव्हा परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना आणि आपणावर येताना प्रभू येशूने पाहिलेला आहे. आणि मग आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र
मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि ज्या वेळेस प्रभू येशूने बाप्तिस्मा घेतला, त्याच्यावर पवित्र आत्मा उतरून आला, स्वर्ग उघडला गेला, आकाश उघडलं गेलेलं आहे. आणि पुढे आपण ज्यावेळेस 4थ्या अध्यायात जातो त्यावेळेस वरतीच त्याचं हेडिंग आहे की अरण्यात येशूची परीक्षा. प्रभू येशूने बाप्तिस्मा घेतला आणि लगेचच त्याची पुढे अरण्यात येशूची परीक्षा झालेली आहे. आणि मत्ते याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचतो, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. 40 दिवस व 40 रात्री उपास प्रभूने केलेला आहे. ज्यावेळेस प्रभू येशूला अरण्यामध्ये तो गेला त्यावेळेस त्या ठिकाणी त्याने 40 दिवस आणि 40 रात्र उपास आणि प्रार्थना केलेली आहे. तो पूर्ण तेवढा जो वेळ आहे तो वेळ त्याने परमेश्वराच्या सानिध्यात घालवलेला आहे. आणि त्यामुळे पुढं काय झालेलं आहे, ज्या वेळेस येशूचे उपास आणि प्रार्थना संपल्या त्यावेळेस वचन आम्हाला सांगत आहे की परीक्षक येशूच्या जवळ आलेला आहे. हा परीक्षक कोण आहे, तर हा परीक्षक सैतान आहे. आणि हा सैतान त्याची येशूची परीक्षा घेत आहे आणि तो म्हणत आहे, तू जर देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी कर. परंतु येशूने त्याला उत्तर असे दिलेले आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने काय केले, येशूला पवित्र नगरीत नेले, मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि म्हटलेले आहे, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. आणि येशूने तिथे सैतानाला उत्तर दिलेलं आहे की परमेश्वराची परीक्षा पाहू नकोस. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन जगातलं सर्व राज्य आणि त्याचं वैभव दाखवलेलं आहे. आणि येशूला सैतान म्हटला की तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हटला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. आणि मग त्याला सैतान सोडून गेला. आज आमच्या जीवनामध्ये सैतानाला आम्हाला दूर हाकलण्यासाठी आम्हाला प्रार्थना आणि उपास याचं सामर्थ्य हवं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही जर आमच्या ठाई जर हे प्रार्थनेचं सामर्थ्य असेल तर आम्ही सैतानाला आणि त्याच्या सर्व कुयुक्त्यांना आम्ही आमच्यापासून आमच्या जीवनातून लांब करू शकतो. सैतानाच्या मोहावर विजय मिळवण्यासाठी आमच्या जवळ ते प्रार्थनेचं सामर्थ्य पाहिजे. आज पाहतो की आम्ही आमचं दैनंदिन जीवन जगत असताना सैतान आम्हाला कितीतरी गोष्टींची, अनेक गोष्टींची आम्हाला तो भुरळ घालतो, परंतु त्या सैतानाच्या मोहपाशावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि या प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की आम्ही सैतानावर विजय मिळवू शकतो. जो प्रभू येशूने विजय मिळवला आणि त्याला पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे त्या सैतानाला प्रभू येशूने उत्तर दिलं आणि प्रभू येशू त्या ठिकाणी सैतानावर तो विजयी झालेला आहे. प्रियांनो, आज आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा आमच्या जीवनात परमेश्वर सैतान अनारोग्य आणतो किंवा अनेक संकट आणतो, अनेक त्रासातून आम्ही जातो. त्यावेळेस या सैतानाच्या सर्व कुयुक्त्यांवर विजय मिळवण्यासाठी आम्ही प्रार्थनेत राहणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही उपास आणि प्रार्थना केली पाहिजे आणि त्याद्वारे जे आम्हाला सामर्थ्य मिळतं ते प्रार्थनेचं सामर्थ्य
आमच्या ठाई असणं अतिशय गरजेचं आहे. पुढे आपण पाहूया प्रेषित याचा 12वा अध्याय. प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय आपण पाहिला तर हेरोदाने मंडळीचा छळ मांडलेला होता. आणि हा जो हेरोद राजा आहे त्याने योहानाचा भाऊ याकोब याला तलवारीने जीवे मारलेलं होतं. आणि याकोबाला ठार केलं म्हणून यहुद्यांना फार आनंद झाला. हे हेरोद राजाच्या लक्षात आलं होतं. आणि मग त्याने पेत्रालाही ठार मारण्याचं ठरवलं. मग हेरोदाने काय केलं तर पेत्राला तुरुंगात ठेवलं. पेत्र तुरुंगामध्ये पहाऱ्याखाली होता आणि मंडळी या पेत्रासाठी देवाजवळ एकाग्रतेने प्रार्थना करत होती की हेरोदाच्या तावडीतून पेत्राने सही सलामत सुटावं, त्याने बाहेर यावं, त्याला जे तुरुंगात डांबून ठेवलेलं आहे या हेरोदाने पेत्राला सोडावं म्हणून मंडळी देवाजवळ एकाग्रतेने प्रार्थना करत होती. जर आपण प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय आणि 5वं वचन मी आपणासाठी वाचत आहे. प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय आणि 5वं वचन. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. पेत्रासाठी संपूर्ण मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करत होती. जर आपण पाहिलं तर पेत्र हा 16 शिपायांच्या पहाऱ्यात होता आणि 4 शिपायांच्या 4 तुकड्या त्याच्यावर पहारा देत होत्या. आणि यरुशलेमेतील मंडळी पेत्रासाठी एकाग्रतेने प्रार्थना करत होती. त्यांच्या मनामध्ये याकोबाच्या मृत्यूचं दुःख सलत होतं आणि आता ते पेत्रालाही मारणार म्हणून ते परमेश्वराकडे प्रार्थना करत होते. आणि मंडळीने जी एकाग्रतेने ही प्रार्थना केलेली आहे ही निश्चितच हेरोदाच्या सामर्थ्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली होती. आम्ही बघतो की हेरोदाचं सामर्थ्य त्या ठिकाणी अधिक होतं, परंतु या मंडळींनी केलेली प्रार्थना हेरोदाच्या सामर्थ्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली ही प्रार्थना त्या ठिकाणी ठरलेली आहे. आपण पुढे पाहतो की त्या रात्री हेरोद पेत्राला बाहेर आणणार होता आणि त्याला मारून टाकणार होता. आणि पेत्राच्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये बेड्या घातलेल्या होत्या आणि 2 शिपायांमध्ये पेत्र झोपलेला होता. तुरुंगामध्ये गाढ निद्रेत पेत्र होता. आणि काय झालेलं आहे, ही जी मंडळी त्या पेत्रासाठी प्रार्थना करत होती त्या ठिकाणी देवाने त्याचा एक देवदूत त्या तुरुंगामध्ये पाठवलेला आपण पाहतो. आणि तो देवदूत तिथे त्या तुरुंगात गेला आणि त्या खोलीमध्ये उजेड झालेला आहे, उजेड चकाकला. देवदूत पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला म्हटला, लवकर उठ. आणि मग पेत्राच्या हातातील बेड्या आपोआप गळून पडल्या. मग तो देवदूत शांतपणे पेत्राला म्हणाला, कंबर बांध, पायात वहाणा घाल आणि आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. आणि पेत्राला वाटत होतं की काहीतरी भास होत आहे. आणि मग पेत्र त्या झोपेमध्येच तो उठला. त्या देवदूतासोबत तो चालू लागला. त्याच्या हातातल्या बेड्या गळून पडल्या. त्यांनी आपली कंबर बांधली, पायामध्ये वहाणा घातल्या आणि आपले वस्त्र त्याने पांघरले अंगावर आणि त्या देवदूताच्या मागे चालू लागला. पहिला पहारा दुसरा पहारा ओलांडून ते त्या लोखंडी दरवाजाजवळ आले आणि तो दरवाजा आपोआप उघडला. किती सामर्थ्य आहे प्रार्थनेमध्ये. इकडे मंडळी पेत्राच्या सुटकेसाठी प्रार्थना करत आहे, इकडे परमेश्वराने स्वतःचा देवदूत पेत्राला सोडवण्यासाठी आतमध्ये तुरुंगात पाठवलेला आहे आणि त्याच्या बेड्या आपोआप गळाल्या आणि जो लोखंडी दरवाजा होता तो दरवाजा देखील पेत्रासाठी परमेश्वराने आपोआप उघडलेला आहे. आणि मग हे देवदूत आणि पेत्र शहराच्या वाटेवर चालत चालत आले. आणि मग अशा प्रकारे प्रभूने
आपला दूत पाठवून हेरोदाच्या व यहुदांच्या हातातून पेत्राला सोडवले. आणि मग पेत्र तिथं बराच वेळ विचार करत थांबलेला होता त्या रस्त्यावर. तो थोड्या वेळानंतर भानावर आला, शुद्धीवर आला. आणि मग त्याला समजलं की मला परमेश्वराच्या दूताने बाहेर काढलेलं आहे. अगदी सही सलामत पेत्राला परमेश्वराच्या दूताने त्या तुरुंगातून बाहेर काढलेलं होतं. आणि मग हा जो पेत्र आहे तो योहानाचीच, म्हणजे ज्याला मार्क म्हणायचे, त्याची आई मरिया हिच्या घरी हा पेत्र चालत गेला. आणि त्याने पाहिलं की त्या ठिकाणी लोक एकत्र जमून प्रार्थना करत आहेत. पेत्र इथं सुटलेला आहे तरी देखील लोक त्याच्यासाठी एकत्र जमून जी योहानाची आई आहे, जी मरिया, तिच्या घरामध्ये प्रार्थना करत आहेत. रात्रभर ते एकत्र प्रार्थना करत होते. संपूर्ण रात्र ते प्रार्थना करत होते आणि भल्या पहाटे पेत्राची त्या तुरुंगातून सुटका झालेली आहे. मग पेत्र त्या ठिकाणी आला आणि त्याने दार ठोठावले. दार ठोठावल्यानंतर त्या ठिकाणी रुदा नावाची एक मुलगी होती आणि ती कानोसा घेण्यासाठी त्या दाराजवळ आली. आणि ती दाराजवळ आल्यानंतर तिने पेत्राचा आवाज ओळखला आणि तिला एवढा आनंद झाला की दार न उघडताच ती पळत आत गेली आणि सर्वांना सांगू लागली की पेत्र दाराशी उभा आहे. पेत्र जो तुरुंगात होता तो दाराशी उभा आहे. आणि जे लोक प्रार्थना करत होते ते म्हणत राहिले की ही रुदा नावाची मुलगी काहीतरी सांगत आहे. आणि त्यांनी कुणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र पेत्र इकडं दार ठोठावतच होता. आणि मग शेवटी पेत्रानेच दरवाजा उघडला आणि खरंच त्या ठिकाणी पेत्राला पाहून ती सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. किती अद्भुतरित्या परमेश्वराने या पेत्राची सुटका केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रियांनो, हे लोक प्रार्थना करत होते. कदाचित त्यांचा विश्वास कमी पडला असेल, परंतु ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि पेत्राला त्या तुरुंगातून बाहेर काढलं. ही प्रार्थना सामर्थ्याची प्रार्थना होती. रात्रभर केलेली प्रार्थना होती आणि पेत्राला त्याच्यातून बाहेर येण्यासाठी हे लोक प्रार्थना करत होते आणि पेत्र त्यांच्यामध्ये येऊन दाखल झालेला आहे. आज आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आमच्या ठाई अनेक बेड्या आहेत आणि आम्ही अडकलेलो असताना आज आम्हाला सामर्थ्याची प्रार्थना करायची की त्या आमच्या ज्या बेड्या आहेत त्या आपोआप तुटल्या पाहिजेत. जे आम्हाला बंधनं आहेत, ज्या बंधनात आम्ही जीवन जगत आहोत, ते बंधनं प्रार्थनेच्या सामर्थ्याने आपोआप तुटले पाहिजेत आणि आम्ही त्या बंधनातून मुक्त झालो पाहिजे. आज आम्हाला त्या प्रार्थनेची गरज आहे, त्या सामर्थ्यशाली प्रार्थनेची गरज आहे की जी प्रार्थना आम्ही रात्रभर केली पाहिजे. होल नाईट प्रेयर. आज कित्येक जण अशा प्रार्थना करतात आणि परमेश्वर त्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो आणि त्या प्रार्थनेतून तो आम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आज पेत्रासाठी केलेली प्रार्थना त्या ठिकाणी फलदायी ठरली आणि पेत्र हेरोदाच्या ज्या अटकेमध्ये होता, तुरुंगात होता, तेथून तो सुटून बाहेर आलेला आहे. देवाने स्वतः त्या ठिकाणी त्याचा देवदूत पाठवलेला आहे. आज आमच्या सुद्धा सुटकेसाठी परमेश्वर तयार आहे त्याचे देवदूत पाठवायला. पण आम्ही तयार आहोत का प्रार्थना करायला? आज आम्हाला सुद्धा प्रार्थनेची गरज आहे. पुढे आपण एलियाची प्रार्थना पाहणार आहोत. एलियाने पावसासाठी प्रार्थना केलेली आहे. पहिले राजे याचा 18वा अध्याय आणि 41 ते 45 ही वचनं जर आपण वाचली तर आपल्याला कळतं की इस्रायलमध्ये 3 वर्ष आणि 6 महिने दुष्काळ पडलेला होता. 3 वर्ष आणि 6 महिने म्हणजेच 3.5 वर्ष. आणि तिथे पाऊसच नव्हता, त्यामुळे लोक मोठ्या संकटात होते. आणि हा सुका दुष्काळ जो पडलेला होता तो दुष्काळ दूर होण्यासाठी
एलियाने प्रार्थना केलेली आहे. एलिया हा कर्मेल पर्वतावर गेला आणि त्याने जमिनीवर वाकून आपला चेहरा गुडघ्यात ठेवून तो प्रार्थना करू लागला. त्याचं वर्णन केलेलं आहे की एलिया हा जमिनीवर वाकून आपला चेहरा गुडघ्यात ठेवून प्रार्थना करू लागला आणि त्याने पावसासाठी 7 वेळा प्रार्थना केली. प्रत्येक वेळी तो प्रार्थना करायचा आणि आपल्या सेवकाला म्हणायचा की त्या समुद्राकडे पहा. आणि पहिल्या 6 वेळेस काहीच झालं नाही. सेवक म्हणायचं की काहीच दिसत नाहीये. परंतु ज्या वेळेस एलियाने 7व्या वेळी प्रार्थना केली आणि सेवकाला सांगितलं की समुद्राकडे पहा, आणि त्यावेळेस सेवक म्हटला, मला एक लहान ढग दिसत आहे आणि तो ढग माणसाच्या तळहाता इतका आहे. या लहान ढगातून इतके मोठे मोठे ढग जमले आणि काही वेळातच संपूर्ण आकाश ढगांनी व्यापून गेले, काळे काळे झाले, वारा वाहू लागला आणि मोठा पाऊस आला आणि त्या ठिकाणी तो दुष्काळ संपून गेला. प्रियांनो, आज आम्ही सुद्धा एवढ्या विश्वासाने आम्ही प्रार्थना करू शकतो का? आज एलियाने जी प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस नव्हता, त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. आपण पाहतो की एलियाने दृढ विश्वासाने आणि धीराने प्रार्थना केली. त्याने प्रार्थनेमध्ये सातत्य ठेवलेलं आहे. एकदा प्रार्थना करून त्याने सेवकाने सांगितलं की मला काहीच दिसत नाहीये समुद्रात. त्याने तिथेच प्रार्थना थांबवली नाही. त्याने पुन्हा दुसऱ्यांदा प्रार्थना केली, तिसऱ्यांदा प्रार्थना केली. देवाचं उत्तर मिळूपर्यंत तो प्रतीक्षा करत होता आणि पुन्हा पुन्हा तो प्रार्थना करत होता. आज आम्ही अशा पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो का? आम्ही एक प्रार्थना करतो आणि एक प्रार्थना केल्यानंतर आम्ही लगेचच आम्हाला वाटतं की अरे आता परमेश्वराने या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही आणि आम्ही त्या विषयावर प्रार्थना करण्याचे बंद करतो. आम्ही ती प्रार्थना बंद करून टाकतो. प्रियांनो, एलियाने पहिल्या वेळेस प्रार्थना केली, दुसऱ्या वेळेस प्रार्थना केली, तिसऱ्या वेळेस प्रार्थना केली, 6 वेळेस प्रार्थना केली आणि 7व्या वेळेस प्रार्थना केल्यानंतर त्याने सेवकाला विचारलं, तुला काय दिसतंय? त्या समुद्राकडे बघ. आणि सेवक म्हटला की मला एका माणसाच्या तळहाता इतका ढग दिसत आहे. प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. आज आम्हाला सुद्धा एलियाच्या प्रार्थनेसारखं पूर्ण समर्पणाने आणि एकाग्रतेने आम्हाला प्रार्थना करायची आहे. मी मगाशीच वर्णन सांगितलं की एलियाने आपला चेहरा गुडघ्यात ठेवला. तो कमरेतून वाकला, जमिनीवर वाकला आणि आपला चेहरा गुडघ्यात ठेवला. याचा अर्थ आहे विनम्रपणे आणि विनयशीलतेने त्याने देवाकडे याचना केली. एलियाच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळालं आणि हे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. प्रियांनो, आज आम्ही सुद्धा न थकता न भाबता आम्ही प्रतीक्षा करत आम्ही कंटिन्यू ती प्रार्थना केली पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये आम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. एक ना एक दिवस आमची प्रार्थना निश्चितच प्रभू उत्तरित करणारा तो देव आहे. आणि आम्ही थकून जाता कामा नये की आम्ही किती दिवस प्रार्थना करणार प्रभू आणि आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर कधी देणार आहेस. परंतु परमेश्वर निश्चितच एक ना एक दिवस आपल्या प्रार्थनेचं उत्तर तो देतो. आणि पुढे आपण पाहूया की याबेसची प्रार्थना. पहिले इतिहास याचा 4था अध्याय आणि 10वं वचन मी आपणासाठी वाचत आहे. याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला, तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला. आपण पाहतो की याबेस हा यहुदा वंशातील एक साधा व्यक्ती होता आणि त्याने
जी प्रार्थना केली ही प्रार्थना अतिशय प्रभावशाली होती. आणि म्हणून ही प्रार्थना प्रभावशाली होती, म्हणूनच देवाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. त्याने देवाला हाक मारली आणि तो म्हणाला की माझा प्रदेश वाढव, तुझा हात माझ्यासोबत असू देत आणि सर्व त्रासापासून मला तू दूर ठेव, जेणेकरून मला दुःख होणार नाही. आणि याबेस हा देवावर पूर्णपणे अवलंबून होता आणि त्याने देवाला आशीर्वादासाठी विनंती केली होती. त्याने परमेश्वराकडून आशीर्वाद मागितले आणि मार्गदर्शन, देवाचं मार्गदर्शन याच्यासाठी देखील त्याने विनंती केलेली होती. दुःखापासून मुक्तीची प्रार्थना केली होती. तो म्हणत आहे की असं कोणतंच अरिष्ट माझ्यावर येऊन मी दुःखी होऊ नये, म्हणून तुझा हात माझ्यावर सदैव राहू दे. आणि त्याने जी प्रार्थना केली की त्याचं जीवन दुःख विरहित नसून आनंदी असावं, आणि खरोखर परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. प्रियांनो, आज आम्ही सुद्धा विश्वासाने आशीर्वादाची प्रार्थना, मागणी आम्ही देवाकडे केली पाहिजे. ज्याप्रमाणे याबेसनी प्रार्थना केली आणि त्याने देवाचं मार्गदर्शन आणि त्यांनी दुःखापासून जी मुक्तीची प्रार्थना केली, आज आम्ही सुद्धा तशी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण पाहूयात की प्रार्थना आम्हाला काय काय देते. तर प्रार्थना आम्हाला सक्षम करते. प्रार्थना आम्हाला देवासोबतचं जे नातं आहे ते नातं अधिक दृढ करते. प्रार्थना देवाच्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करते. प्रार्थना आमच्या चिंता कमी करते आणि प्रार्थनेमुळं आम्ही देवाची शांती अनुभवतो. प्रार्थनेमध्ये आम्हाला देवाची उपस्थिती मिळते आणि प्रार्थनेमुळे आमचा विश्वास वाढतो. म्हणून प्रियांनो, आम्ही प्रार्थनेला कधीही कमी लेखू नये. प्रार्थनेशिवाय आम्ही कधीच यशस्वी जीवन जगू शकत नाही. आम्ही जर प्रार्थना करू तर आम्ही निश्चितच यशस्वी जीवन जगू. आणि म्हणून नावा टिळक त्यांच्या गीतामध्ये लिहितात, अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, परम सुंदर प्रार्थना आहे. आहा प्रार्थना हे पवित्र मंदिर, येथे परात पर भक्तांसवे. ख्रिस्त शिष्य म्हणे, ख्रिस्ता संगे जाणे, देवा अलिंगणे प्रार्थना आहे. किती सुंदर वर्णन नावा टिळकांनी केलेलं आहे की ख्रिस्त शिष्य म्हणे, देवा संगे जाणे, देवा अलिंगणे प्रार्थना आहे. जेव्हा आम्ही देवाला अलिंगण घालतो, त्याला आम्ही मिठी मारतो, म्हणजेच आम्ही प्रार्थना करतो. प्रार्थना करणे म्हणजे देवाला अलिंगण देणे होय. प्रभू करो आजचं वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन.